भाजपने काल पहिली यादी जाहीर केली आहे। महाराष्ट्रातलं एक नाव फक्त त्या यादीमध्ये आहे आणि ते म्हणजे माजी मंत्री कृपाशंकर सिंग यांचं। त्यामुळे आता आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्यात। पाहुयात या संदर्भातला लोकशाहीचा हा खास रिपोर्ट। भाजपने काल पहिली यादी जाहीर केली। महाराष्ट्रातल्या उमेदवारांना अजून वाट बघावी लागणार असली तरी तब्बल 195 नावांची घोषणा केली आहे। महाराष्ट्रातलं एक नाव मात्र या यादीत आहे, ते म्हणजे काँग्रेसचे माजी आमदार आणि माजी मंत्री कृपाशंकर सिंग। कृपाशंकर सिंग यांना भाजपने उत्तर प्रदेशातल्या जौनपुर या त्यांच्या मूळ गावातून लोकसभेच्या रिंगणात उतरवलंय। याचे पडसाद आज महाराष्ट्रात पाहायला मिळाले। ज्यांच्यावर कोट्यावधींचे आरोप झाले त्यांचंच नाव पहिल्या यादीत दिल्याचं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला। ज्याच्यावरती बेहिशोबी संपत्ती जमा केली म्हणून आरोप केले होते त्या कृपाशंकर सिंगाचं नाव आहे। ही आजची भारतीय जनता पार्टी आहे। सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याची संधी संजय राऊतांनीही सोडली नाही। अजित पवार, अशोक चव्हाण, कृपाशंकर यांना तुरुंगात टाकण्याची भाषा फडणवीस यांनी केली होती। त्यांना तुरुंगात न पाठवता तिकीट दिलं हीच मोदी गॅरंटी असल्याचं संजय राऊत म्हणाले। देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असताना विधानसभेत त्यांनी हा विषय मांडला होता आणि कृपाशंकर सिंग यांना सुद्धा तुरुंगात पाठवेल। आज तुरुंगात न पाठवता कृपाशंकर सिंगना वाराणसीच्याच बाजूला जौनपूर मधून तिकीट दिलंय। ही मोदी गॅरंटी। काँग्रेसनेही महाराष्ट्रातल्या उमेदवारांची नावं भाजपनं जाहीर न केल्यानं चिमटे काढले। महाराष्ट्रातली यादी जाहीर यासाठीच होत नाही आहे की शिंदे आणि पवार, अजित पवार यांना आता 2-2 जागा द्यायच्या की 3-3 जागा द्यायच्या की जास्तीत जास्त 4 द्यायच्या, यावर अजून फायनल झालेलं नाही। ते 4-4 जागा फायनल होतील त्यावेळेस मला वाटतं की महाराष्ट्राची यादी जाहीर होईल। उद्धव ठाकरेंनी भाजपच्या पहिल्या यादीत नितीन गडकरींसारख्या ज्येष्ठ नेत्याचं नाव नसल्यानं आश्चर्य व्यक्त केलंय। मोदीजी असतील, अमित शहाजी असतील यांची नावं सुद्धा मी जेव्हा ऐकली नव्हती त्यावेळेपासून मी नितीन गडकरींचं नाव ऐकलंय आणि त्यांच्यासोबत काम केलेलं आहे। भारतीय जनता पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आणि त्यांनी शिवसेना प्रमुखांचं जे स्वप्न होतं मुंबई पुणे रस्ता हे विक्रमी वेळेत पूर्ण करून दाखवलं। अशा माणसाचं नाव पहिल्या यादीत नाहीये। विरोधकांनी कितीही टीका केली तरी भाजप मित्र पक्षांना 400 जागा मिळतील असा विश्वास छगन भुजबळांनी व्यक्त केलाय। यादी तयार नसेल परंतु महाराष्ट्रामध्ये काम करणारा कार्यकर्ता कृपाशंकर सिंग त्याला मात्र जौनपूरमध्ये त्याचं जन्मगाव तिथून तिकीट मिळालंय। भाजपने जो नारा दिला आहे अभिवार 400 पार निश्चितपणे होईल। तर असंच चित्र जे आहे देशभरामध्ये आपण पाहिल्यानंतर महाराष्ट्रात युती असल्यानं जागा वाटपाला विलंब होत असल्याचा कयास आहे। त्यामुळे भाजपच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातले उमेदवार जाहीर होण्याची शक्यता आहे। निवडणूक तर अजून जाहीर व्हायची आहे, त्यापूर्वीच उत्तर प्रदेशच्या उमेदवारीवरून महाराष्ट्रात यादी सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।